तर मित्रांनो आपण कारंडेवाडी गावात आलोय आणि कारंडेवाडी गावात बघू शकता ही 1.5 एकर शाळा आहे पूर्णपणे असा आणि त्यात बाळूमामांची मेंढरं चरतात आणि हिरवखंड आहे मित्रांनो आणि शिक्षक आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर काय सांगचाल या 1.5 एकर शाळू तुम्ही सकाळी मेंढराला बोलवून दिला चारायला, तर का द्यावं असं वाटलं तुम्हाला? एक 4 वर्षापूर्वी हे आपण नवीन क्षेत्र तयार केलेलं आहे. त्याच्या वेळेस पाठीमागल्या वेळेस कोविड-19मध्ये बाळूमामाची मेंढरं आली होती. त्याच्यामध्ये आपण याच्यात काही भाग चारण्यासाठी शाळू दिला होता आणि या वरून निनाई देवीच्या वरून एक दरी वाहते आणि बरोबर या क्षेत्रातून मधून जात होती. तर हे क्षेत्र तयार करत असताना बरेच लोक म्हणायचे की हे क्षेत्र तयार होत असताना हे वाहून जाईल. त्याच्यासाठी माझी एक इच्छा होती की बाळूमामाचे हे आपले कृपादृष्टी आहे आणि त्यामुळं जर बाळूमामाची आपल्याकडे मेंढरं आली तर या क्षेत्रामध्ये काही जे उत्पन्न त्या काळामध्ये असेल ते बाळूमामाच्या मेंढरांना दिले जाईल आणि ती आपली इच्छा पूर्ण झाली. याच्या अनुषंगानं आपण हे 1.5 एकर शाळूचं क्षेत्र आज बाळूमामाच्या मेंढरासाठी चारण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे इकडं पाणी इथं वाहत होतं सगळं, पूर्णपणे पाणी वाहत आहे. तिथं मोठी एक अशी दरी आहे, वरून निनाई देवीच्या वरून येणारी अशीच वडा आहे, तो आपण पूर्णपणे तुंबून त्याच्यावर एक ताल घातलेली आहे. म्हणजे सक्सेस, तुमचा प्लॅन सक्सेस झाला. हा प्लॅन सक्सेस झाला. त्यामुळे आपण बाळूमामाच्या मेंढरासाठी हे शाळू चारण्यासाठी दिलेलं आहे. बोला बोला बाळूमामाच्या बोला बोला बाळूमामाच्या बोला बोला राजा घोड्याच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या नावाने